की किती लोकांना व्यवसाय करायचा आहे. ऐका ना, 100 लोक असतील ना, तर मला 70 तरी म्हणतात मला 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 करायचं आहे. बरोबर. पुढचा एक प्रश्न विचारतो मी त्या सगळ्यांना, की असा विचार किती वर्षापासून करताय? बरोबर, बरोबर. तर कोण म्हणे 5 वर्ष, 7 वर्ष, 4 महिने. बरोबर, बरोबर. तुमच्याकडे चांगलं प्रोडक्ट आहे आणि तुमच्याकडं चांगली सिस्टम पण आहे. तुमच्याकडं अजून मार्केटिंग स्किल चांगलं आहे, सगळ्यात चांगलं आहे. पण जर तुमच्याकडं फायनान्शियल इनडिसिप्लिन असेल, तर ते तुम्हाला ती कंपनी फेल होण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. म्हणजे मी असे पाहिलं की बॅलन्स शीट वाचता येते. तर बिझनेस करायचा असेल ना, तर काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुमच्या दृष्टिकोनातून? मला असं वाटतं कस्टमर सेंट्रिक अप्रोच जो आहे ना, फार महत्त्वाचा आहे की बाबा कस्टमरला काय पाहिजे. सर 2005ला सुरुवात केली. आज 21 वर्ष झाले. मोठा काळ आहे. तसं मगाशी म्हटलं, की आपलं काही स्ट्रेट लाईन नाही आहे. सायनोसॉइडल वेव्ह आहे. कधी वरती, कधी खाली. क्रिटिकल फेजेस खूप येतात. तुमच्या आयुष्यात असा कोणता क्रिटिकल फेज आला आणि तुम्ही तो हँडल कसा केलात? असा कोणता तुमच्याकडे कोर बिलीफ आहे, की ज्याच्यामुळे तुम्ही 60 कोटीपर्यंत मजल मारली? आणि असं कोर बिलीफ तुम्हाला असं वाटतंय, की अरे हा नसता तर मी 100 कोटी केलं. म्हणजे एक मला सांगा, 2 लोक आहेत. आउट ऑफ कम्फर्ट झोनवर रिस्क घेतली आणि दुसरी व्यक्ती आहे, त्यांनी रिस्क घ्यायची नाही म्हणून कम्फर्ट झोनमध्ये राहायला आणि रिस्क घेतली नाही. बरोबर. ॲक्च्युअली रिस्क जास्ती कुणाला होती? नाही, कसं आहे ना, रिस्क न घेणे हीच रिस्क आहे. नमस्कार मंडळी. फायनान्शियल फिटनेस बाय सुधीर खोत या पॉडकास्टमध्ये आपलं सहर्ष स्वागत. वेलकम. फायनान्शियल फिटनेस आम्ही एका स्पेसिफिक पर्पजवरती काम करतो. पर्पज आहे टू एम्पॉवर ईच वन ऑफ यू टू अचीव युअर फुलेस्ट फायनान्शियल पोटेन्शियल बाय वर्किंग ऑन युअर माइंडसेट. यश पाहिजे असेल तर माइंडसेटवरती काम करणं बंधनकारक आहे. आणि आज अशाच काही एक पॉवरफुल माइंडसेटची व्यक्ती आपल्याबरोबर आहे, ज्याचं नाव आहे श्री किशोर नवले सर. पद्माटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे हे ओनर आहेत, डायरेक्टर आहेत आणि त्यांचा प्रवास अमेझिंग आहे. ज्यावेळेस मी त्यांना भेटलो त्यावेळी त्यांचं जे काही प्रोसेस तरी सांगितली, कसे निर्णय घेतले सांगितले आणि मला हे वाटलं की नाही, किशोर सरांची आणि आपली सगळ्यांची भेट होणं हे आवश्यकच आहे. किशोर सर नमस्कार अँड नमस्कार, वेलकम नमस्कार. टू फायनान्शियल फिटनेस नमस्कार. पॉडकास्ट. किशोर सर, आपले जे श्रोते मंडळी आहेत, येस. बघणारे जे लोक आहेत, हे सगळ्यांना असं वाटत असतं की नाही मला धंदा करायचा आहे. कुणाचं टर्नओव्हर खूप छान झालं ते खूप इन्स्पायर होत असतं, मला पण तसं करायचं आहे. पण हे करत असताना ना एका लेवलच्या पुढं त्यांची गाडी पुढं जातच नाही. आणि जेव्हा आपली भेट झाली त्यावेळेस तुमचा जो प्रवास, तुमची निर्णय घेण्याची क्षमता किंवा तुम्ही वेळोवेळी जे योग्य निर्णय घेतले, काही चुकले पण, येस, येस, ऑफकोर्स. काही बरोबर पण झाले, सगळ्यांनी कसं निर्णय घेतले पाहिजे याच्यावरती आपण आज काम करणार आहोत. राईट. येस. तत्पूर्वी ना श्रोते मंडळींना, आम्हाला सगळ्यांना तुमची स्टोरी काय, तुम्ही कुठून आलात, काय केलं, म्हणजे तुमची स्टोरी आम्हाला ऐकायला खूप आवडेल. येस, येस, येस. नमस्कार परत एकदा. तर माझं नाव किशोर नवले, कंपनीचं नाव आहे पद्माटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड. आणि माझा म्हणजे शेतकरी कुटुंबातला प्रवास आहे. हं, हं. जन्म शेतकरी कुटुंबातला आहे. नेवासा तालुका, अहमदनगर जिल्हा, पेंडा फॅक्टरी माझं गाव आहे. बर. हे आणि ज्ञानेश्वरांचं जिथं. जिथं ज्ञानेश्वरी सांगितली हो. बर. ते आमचा तालुका. हं, हं. आणि त्याच्यानंतर माझं सगळं शिक्षण जे आहे ते म्हणजे गावातच झालं. जिल्हा परिषदची शाळा, नंतर जिजामाता बरं. माध्यमिक विद्यालय, हे खूप महत्त्वाचं आहे. हां. आणि मराठी मीडियम विशेष म्हणजे. हं, हं. आणि त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंगला पुढं हं. म्हणजे इंजिनिअरिंग करायची इच्छा होती, तर मग 12वी नंतर इंजिनिअरिंग केलं. हं. आणि इंजिनिअरिंग करून नंतर मग पुढं एक अल्फालावल इंडिया लिमिटेडला जॉईन केलं बरं. कंपनीला ओके. पासआउट झाल्यानंतर. अच्छा. तर थोडंसं तिथं म्हणजे असं होतं की थोडंसं ती लवकर कंपनी सोडली 3च वर्षात. तुम्ही सोडली. बरं. हो. याचं कारण काय? कारण असं होतं की तिथं एक म्हणजे तिथं एक माइंडसेट क्रिएट झाला की त्यांच्या वेगळ्या साईडवरती मी होतो बरं. म्हणजे ऑनफिल्ड होतं. ऑन फील्ड. आणि तिथं एक समजलं की जग फार मोठं आहे हं. आणि तुम्हाला बरंच काही तर इथं करू शकता. पण हे खूप कमी लोक करतात बरं का. हो, येस, ऑफकोर्स. म्हणजे हे फार विचारात ताकद लागते हे ॲक्च्युली करायची. हां, मग तिथं मला थोडंसं समजलं की रिस्क घेऊ शकतो आपण. बरं. फार जग मोठं आहे, लेट अस ट्राय. हं. हा खूपच महत्त्वाचं असतं. हां, आणि तिथून मग सुरुवात. हं. म्हणजे Very तिथून मग
2003ला मग आम्ही एक पार्टनरशिप चालू झाली कंपनी. बरं. समहाऊ पार्टनरशिप वर्कआउट नाही झाली. हम्म, हम्म. 2005ला परत एक्झिस्ट जाऊन परत पद्मटेक पद्माक नवीन इंडस्ट्रीज सुरू झाली. हं. पद्मटेक सुरू झाली 2005मध्ये. मग आता 2005ला रवलेलं बीज आज झाड किती मोठं झालं? येस, आत्ता म्हणजे आता जर बघितलं आपण तर 3 प्लांट आहेत आमचे. 2 पुण्यात आहेत, बरं. एक माझ्या स्वतःच्या तालुक्यात म्हणजे अरे वा. नेवासा तालुक्यामध्ये. म्हणजे ते पण तुम्ही जाण राखली आहे, म्हणजे आपल्या तालुक्यातल्या लोकांना पण काम मिळालं पाहिजे. येस येस, काम मिळालं पाहिजे हे तर आहेच आहे. आणि कसं होतं ना की माझा असा बिलीफ सिस्टम आहे की हं. की जर आपण ह्या ज्या डिसेंट्रलाइज जर इंडस्ट्री झाल्या म्हणजे तर ह्या म्हणजे विलेजरच्या इकॉनॉमीमध्ये म्हणजे आपल्या ज्या खेडेगावातली जी माणसं आहेत त्यांच्या त्यांचं जे फायनान्स आहे किंवा त्यांचं जे फायनान्शियल आर्थिक गणित आहे हं, हं. ते नक्कीच इम्प्रूव्ह होतं असं मला वाटतं. त्यात सुधारणा होते आणि मी स्वतः हे अनुभव घेतलेला आहे. वा, छान. तुम्ही मगाशी एक शब्द म्हटला डिसेंट्रलाइज, हां, ते म्हणजे काय? आता डिसेंट्रलाइज म्हणजे आपण काय म्हणतो की बाबा पुण्यात झालं म्हणजे सिटीज झाल्या सगळ्या, तर सगळ्याच म्हणजे मुंबई झालं, आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं तर नागपूर म्हणजे आहे, लोकांचा जिथं मुंबई ओढा जास्ती आहे तिथं असं. हां, बरोबर ना. मग म्हणजे ज्या मोठ्या सिटी आहेत महाराष्ट्रात तसंच अगदी देशामध्ये बेंगलोर झालंय, तुमचं दिल्ली झालंय, प्रत्येकजण तिकडं जाण्याचा म्हणजे त्यांचा कल असतो. पण हा जर कल का तिथं अपॉर्च्युनिटी आहेत, तुमच्याकडे कामाच्या अपॉर्च्युनिटी आहेत, भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटी तिथं असतात. उद्योग तिथं, उद्योगधंदे तिथं येतात आणि पुढच्या सगळ्या गोष्टी होतात. तर हेच उद्योगधंदे जर डिसेंट्रलाइज म्हणजे तुमचे टियर 1, टियर 2, टियर 3 सिटीमध्ये 2-3 सिटीमध्ये जर झाले तर तिथं सुद्धा हे माणसं तिथं जातील, राहतील आणि डेव्हलपमेंट होईल. नाईस. सर, मी ना माझे फायनान्शियल फिटनेसच्या सेशन्सला मी नेहमी प्रश्न विचारत असतो की किती लोकांना व्यवसाय करायचा आहे. ऐका ना, 100 लोक असतील ना तर मला 70 तरी म्हणतात मला 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 करायचं आहे. बरोबर. पुढचा एक प्रश्न विचारतो मी त्या सगळ्यांना की असा विचार किती वर्षापासून करताय? बरोबर बरोबर सो म्हणजे 5 वर्ष, 7 वर्ष, 4 महिने. बरोबर बरोबर. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जो प्रश्नाचं उत्तर ज्यांना ज्यांना व्यवसाय करायची इच्छा आहे ना, बरोबर या सर्व लोकांना एकदम डायरेक्ट औषध आहे. बरोबर. जेव्हा तुम्ही अल्फा लेवलमध्ये असताना विचार केला की नाही यार मी हे करू शकतो, मी रिस्क घेऊ शकतो, तर असा काय विचार केला होता तुम्ही की ज्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की नाही नाही मला हे करायचं आहे किंवा करू शकतो? येस, कसं आहे, नवीन उद्योग चालू करताना, नवीन उद्योग ज्यावेळेस एखादं करायचं त्यावेळेस बऱ्याचशा म्हणजे किंतु परंतु प्रत्येकालाच असतात. हां. पण मला असं वाटतं की माझ्यासाठी मी जे 7वी-8वीला असेल त्यावेळेस मला असं वाटायचं की मला उद्योगच करायचा. हां. असं माझं स्वप्न होतं स्वतःचं की मला उद्योग करायचा आहे. योगायोगाने मला चांगली कंपनी मिळाली आणि तिथं म्हणजे कल्चर पण चांगलं होतं, सगळ्याच गोष्टी चांगल्या होत्या. तिथं म्हणजे आपण कसं होतं रिस्क म्हणजे आपण जे म्हणतो ना रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटीज म्हणतो ना आपण, की कसं आहे ना आपण एक जण आहे की ज्याला करायचं आहे पण तो करत नाही. बरं, मला याच्यावरती पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. हां, तर तो रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटीजवरती ते डिपेंड करतं की मी रिस्क घेऊ का नको किंवा मी घेतल्याने काय होईल. म्हणजे थोडक्यात आपण फार घाबरत सगळं चाललेलं असतं. ओके. म्हणून ते माणसं घेत नाहीत. बरं. पण मला असं वाटतं घाबरून नाही होणार, जस्ट डू इट असं जर असलं तर. म्हणजे एक मला सांगा, दोन लोक आहेत जे तुमच्यासारखे लोक ज्यांनी आउट ऑफ झोन जाऊन, आउट ऑफ कम्फर्ट झोन जाऊन रिस्क घेतली, हो आणि दुसरी व्यक्ती आहे त्यांनी रिस्क घ्यायची नाही म्हणून कम्फर्ट झोनमध्ये राहायला आणि रिस्क घेतली नाही. बरोबर. ॲक्च्युअली रिस्क जास्ती कुणाला होती हो? नाही, कसं आहे ना, रिस्क न घेणे हीच रिस्क तेच मला म्हणायचं आहे. म्हणजे पावलोपावली रिस्क आहे ना. बरोबर. आपण रस्त्यावरती गेलो तर मरण्याची रिस्क आहे, लिफ्ट खाली उतरण्याची रिस्क, सगळीकडे रिस्क आहे. रिस्क आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. घाबरायचं काय त्याच्यासाठी? पण बहुतांश लोक काय करतात की रिस्क म्हणजे काय की माझ्याकडे असलेली गोष्ट पोझिशनमध्ये मी हरवेन एवढंच असते. बरोबर. म्हणजे उगाचच की अरे माझे पैसे गेले तर, अरे मला नोकरी पद मिळालं नाही तर, मी हप्ते, ह्याच्यापेक्षा न करणं ही पण मोठी रिस्क आहे ना. बरोबर आहे. सर, याच्यावरती एक ॲड करायला आवडेल मला की म्हणजे मला 10,000 पगार होता तिकडं. मी काय विचार करत होतो की माझ्यासाठी 10,000च रिस्क आहे ना. म्हणजे 10,000 कमवता जर येत नसेल मला अदर दॅन, बरोबर, मी जर अल्फा सोडलं किंवा कंपनी सोडली तर देन मग अवघड आहे ना. अवघड आहे ना. मग बरोबर ना.
म्हणजे प्रत्येकाचं या जीवनामध्ये येण्याचं काही पर्पज आहे. बरोबर विमान पडेल म्हणून जर नुसतं एअरपोर्टवर ठेवलं तर जास्ती रिस्की आहे ना ते. बरोबर बरोबर गंजाची रिस्क आहे. आता रिस्क तर घेतली आपण. तुम्ही सुरुवातीला रिस्क घेतली. धंदा करणं आणि एस्पेशली त्यावेळेस हो हो जेव्हा 2005 इंटरनेट नाही आहे, कम्युनिकेशनचा खूप मोठा प्रॉब्लेम बरोबर आहे. बरोबर मोबाईल नुकतेच सुरुवात झाली होती. नुकताच एक सुरुवात कॉल झाली. 18-18 रुपयाला होता. येस येस त्यावेळेस तुम्ही काय केलं? म्हणजे तुमचा जो काही मी पद्माटेकबद्दल बोलू आपण. बरोबर म्हणजे पहिले ते तुमचं पार्टनरशिपचं नको बोलायला. हां असं काय केलं तुम्ही जेणेकरून तुम्हाला तुमचे पहिले क्लायंट मिळाले? कारण प्रत्येकाला हा मोठा प्रॉब्लेम आहे. बरोबर सुरुवात कुठून करायची? हा बरोबर आहे. पहिलं सुरुवातीला म्हणजे क्लायंट म्हणजे सगळ्यात पहिलं ना क्लायंट मिळवणं तसं फार म्हणजे तसं मोठं काम नाही आहे मला असं वाटतं. कारण कसं आहे की तुम्ही ट्रस्टवर्दी आहात हे सगळ्यात पहिलं क्लायंटला वाटलं पाहिजे. करेक्ट आहे. नुसतं क्लायंटच नाही तुमचे एम्प्लॉई असतील, बँक सगळे, असतील, सगळे. सगळीकडचं वाटलं पाहिजे. तरच तो धंदा पुढं जातो. हां, पण मला तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे? सुरुवातीला हां तुम्ही ट्रस्टमध्ये आहात का नाहीत कुणाला माहिती आहे? ते तुम्ही जेव्हा काम केलं, सुरुवात केली ना, हां तर कुणाला तरी पहिला अप्रोच झाला असाल तुम्ही. हां मग ते पहिले तुमचे 1, 2, 3, 4 क्लायंट ते कसे मिळाले तुम्हाला? हे कसं होतं ना सर एक म्हणजे ज्यावेळेस आपण कोणत्या अप्रोचनी कोणत्या माइंडसेटनी त्यांच्याकडे जातो कस्टमरकडे तर मला असं वाटतं की कस्टमर पण तेवढाच अभ्यास असतो त्यांचा की बाबा हा म्हणजे कॅपॅबिलिटी आहे की नाही जेन्युइन आहे की नाही? फिरून आहे की नाही हा करेल की नाही हं, का हा टाइमपास आहे का म्हणजे तुम्ही तो तुम्हाला कसं तुमच्याशी बोलतोय हं. आपण त्याच्या फोनला कसं रिप्लाय करतोय किती वेळाने करतोय किती वेळात करतोय तर त्याच्यावरून त्याला समजते की अरे यस की हे करू शकतो किंवा नाही हा डिसिजन पहिला असतो सुरुवातीला. बरोबर आहे. म्हणजेच काय की आपण असं म्हणतो की नुसतं शिक्षण असून उपयोग नाही. शिक्षणाच्या इतर खूप गोष्टी असतात की ज्या गोष्टींमुळं आपल्याला यश मिळण्याची शक्यता बरोबर असते. बरोबर येस लर्निंग तर ठीक आहे माझं एज्युकेशन झालं पण मी आजही लर्निंग करतो दररोज माझं लर्निंग चालू आहे माझे वेगळे कोचेस आहे सगळं आहे हं, लर्निंग शिवाय तर पर्याय नाही पर्याय नाही. आणि कारण आपण एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबून काय उपयोग नसतो. आपण नाही. स्टॅग्नेट होऊन जातो. बरोबर बरोबर आणि Learning निसर्गाचा तर- नियम आहे तो. म्हणजे हो, पाणी सुद्धा एका ठिकाणी खूप वेळ राहिलं तर ते पण सडायला लागतं. बरोबर ते पण वाचायला लागतं. शेवटी परिवर्तन हा जीवनाचा नियम आहे. बरोबर बरोबर आणि तो ॲक्सेप्ट करणं आणि म्हणतात ना की एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड इज कॉन्स्टंट एक्सेप्ट फॉर चेंज. येस येस चेंज हा कायम बदल आहे. बरोबर बरोबर म्हणजे आपण ह्या विषयावरती आलो की नुसतं शिक्षण असून उपयोग नाही. पर्सनल डेव्हलपमेंट ही असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मला असं वाटतंय की तुम्ही लहानपणापासून जे विचार केले होते ना, मनात इच्छा होती ना की मला बिझनेस करायचा आहे. बरोबर तो तुमचा कोर बिलीफ होता. म्हणून आम्ही फायनान्शियल फिटनेसमध्ये नेहमी सांगतो की तुमचा कोर बिलीफ तुम्हाला एका लेवलपर्यंत घेऊन जातं. म्हणून फायनान्शियल फिटनेस ही गुंतवणूक नाही आहे. आपण नेहमी म्हणतो राईट. इट्स ऑल अबाउट सायकॉलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस. येस अनदर सायकॉलॉजी. तुम्ही बिझनेस चालू केला. कारण जे आता बिझनेस सुरू करायच्या फेजमध्ये असतील ना, त्यांच्यासाठी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर खूप मदत ठरेल त्यांना. आता लोकांना असं वाटतं की नाही मी हे केलं आहे ना, म्हणजे मी भारीच केलं आहे. पण ते लोकांच्या पण पोचलं तर पाहिजे ना. लोकांना कळलं पाहिजे की पद्माटेक इंडस्ट्रीज ही गोष्ट करते. पद्माटेक इंडस्ट्रीचे किशोर नवले यांचा हा असा एक्सपिरियन्स आहे. तरच आपल्याकडे लोक येतील ना. बरोबर आहे बरोबर मग याला तुम्ही रूप कसं दिलं याला? म्हणजे शेवटी मार्केटिंग हा पार्ट आहे. बिझनेसचा पार्ट आहे तो. तो पार्ट आहेच आहे पण काय होतं की एखादा बिझनेस चालू होतो कोणता पण म्हणजे छोटा असू दे मोठा असू दे तो तो चालू झाला एकदा तो सगळ्यात पहिला तुमच्या मनात चालू होतो अगोदर मला करायचं आहे त्याच्यानंतर आपण पुढं पुढं जात राहतो आणि पण मग बाकीच्या लोकांना कोणाला माहीत असतं हं. आपल्याला तर पोहोचणं गरजेचंच आहे हो. त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि टाईम देणं पण गरजेचं आहे ऑब्व्हियसली. पेशन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपण त्यांना जाणं म्हणजे आता आमच्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही कॅपिटल इक्विपमेंटमध्ये आहोत तर आमच्यासाठी तर त्यांना जाणं भेटणं आम्ही हे करतो ते करतो सांगणं आणि परत हे सगळं सांगून बऱ्याच प्रोसेस असतात की बाबा हो. तुम्ही आमच्याकडे या आमचं कॅपॅबिलिटीज बघा आणि मग तुम्ही ऑपॉर्च्युनिटी द्या करेक्ट आहे ना. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पेशन्स फार महत्त्वाचा रोल करतात बरोबर. जर समजा बऱ्याच कंपन्या आपण जर बघितलं तर एक वर्षभरात बरेच जण ते पेशन्स संपतात आणि ते म्हणतात की अरे बस झालं. बस झाला आता. या विषयावरतीच नंतर त्याच्यावरती विचारणार होतो तुम्हाला. हा, तर तसं होतं ते आणि पेशन्स मला असं वाटतं की जे की आहे हं. कोणता पण बिझनेस चालू करताना आणि मार्केटिंग तर तुम्हाला करावंच लागेल. करावंच लागेल. कारण तुम्ही जर पोचलाच नाही तर कसं होणार ना.
पण बहुतांश लोकांना असं वाटतं की नाही 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 मार्केटिंग म्हणजे सेल्स. नाही, सेल्स आणि मार्केटिंग इज अ डिफरन्स आय नो. आहे. येस. पण किती वाटलं ना लोकांना वाटतं की मार्केटिंग म्हणजे मला लगेच पैसे मिळायला पाहिजेत. असं नाही ना, तुम्हाला ते रुजवणं खूप महत्त्वाचं असतं. पेशन्स नावाचा प्रकार आहे ना, मला पेशन्स कंपाऊंड्स मोर दॅन मनी येस, येस. असं ते वाचलंय कुठंतरी मी. पेशन्स कंपाऊंड्स मोर फास्टर दॅन मनी. येस. कारण पेशन्सचा रिझल्ट ज्या दिवशी मिळतो ना त्या दिवशी खूप भारी असतं. येस. पण पेशन्सच नसतं लोकांच्याकडे. आजकालच्या युगामध्ये आजकाल काय पहिल्यापासून तसंच आहे ते. हा, पण आता जरा जास्त आता जरा general- जास्ती आहे. हां. मटेरियलिस्टिक युगामध्ये ना पेशन्स नावाची गोष्ट राहिलेलीच नाही. आणि त्यांना सगळ्यांना झटपट पाहिजे. बरोबर. आणि याच्याचमुळे आजकाल जे फ्रॉड होत आहेत, लोक पैसे घालवतात. म्हणजे असे दुःख वाटतं. आजच पेपरला न्यूज आहे की जुन्या रिटायर्ड पोलीस ऑफिसरला IPS कॅडरच्या ऑफिसरला 1,50,00,000 फसवलं. आणि हा माणूस गेले 6 महिने 10 लाख 15 लाख असे देतच होता. म्हणजे पेशन्स नाही, क्विक पैसा पाहिजे याच्यासाठी काही करू शकतात लोक. म्हणतात की नाही नाही माझा बिझनेस चालत नाही. तर बिझनेस करायचा असेल ना तर काय बेसिकली काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुमच्या दृष्टिकोनातून? मला असं वाटतं कस्टमर सेंट्रिक अप्रोच जो आहे ना फार महत्त्वाचा आहे की बाबा कस्टमरला काय पाहिजे. म्हणजे आज म्हणजे 2 स्ट्रॅटर्जी आहेत की एकतर म्हणजे तुम्ही एकदम अगदी इलॉन मस्क किंवा मग तुम्ही अगदी ॲपलचे CEO सारखं व्हायला पाहिजे किंवा हे प्रोडक्ट हे तुम्हाला गरजेचं आहे. दुसरा एक अप्रोच की तुम्ही कस्टमर कॉन्सन्ट्रिक व्हायला पाहिजे. कस्टमरला काय पाहिजे. तर बघा दुसरा जो अप्रोच आहे म्हणजे तो वर्कआउट होत नाही असं नाही मला म्हणता येईल. पण कुठला 2 स्पेसिफिक सांगा. म्हणजे म्हणजे पहिला कस्टमर सेंट्रिक अप्रोच आहे हां. आणि एक तुम्ही तुमचं प्रोडक्ट आधी प्रोडक्ट सेंट्रिक आहे. प्रोडक्ट सेंट्रिक मैं भारी, मी हे तयार केले जगात भारी प्रोडक्ट असं. सेंट्रिक म्हणजे प्रोडक्ट क्रिएट करायचं आणि सांगायचं की हे सगळ्या जगाला पाहिजे. हां. तुम्हाला याच्याशिवाय होणार नाही. जसं लाईक ॲपल फोन तुम्हाला याशिवाय होणार नाही. हा 2 अप्रोच आहे. बरोबर. दोन्ही अप्रोच चुकीचे किंवा बरोबर असं नाही म्हणता येत त्याला. पण मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण एक म्हणजे एक जर सामान्य समजा माणूस धंदा चालू सामान्य करतो. माणूस किंवा एक चालू करतो एक बिझनेस तर त्यावेळेस आपल्याला कस्टमर सेंट्रिक म्हणजे कस्टमरला काय पाहिजे आणि आपण कोणतं चॅलेंजवरती काम करतोय. म्हणजे एखादा समाजातला एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय का की आपणच बिझनेस टाकून अजून दुसऱ्याला कोणाला तरी प्रॉब्लेम क्रिएट करतो. तर तो पण महत्त्वाचा भाग आहे. बरोबर. की काय आपण सॉल्व्ह करतोय. जर बरोबर. तुम्ही जर सॉल्व्ह नसेल करेल आणि तुम्ही जर इकॉनॉमीला अजून बर्डन देणार असेल तर यू शुड नॉट स्टार्ट द बिझनेस. बरोबर. म्हणजे तुम्ही क्लिअर पाहिजे की तुम्ही काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय समाजात, म्हणजे काय व्हॅल्यू देणार आहे तुम्ही? काय व्हॅल्यू क्रिएट करणार. कारण तुम्ही व्हॅल्यू दिली तरच त्याच्या बदल्यात पैसा मिळतो. बरोबर. राईट. आपण बिझनेस का होतो म्हणजे मला काय वाटतं बिझनेस का होतो म्हणजे तुमच्याकडं कोणता पण बिझनेस घ्या तुम्ही व्हाय पीपल आर कमिंग टू यू. एक तर 2च अप्रोच आहे. एक तर तुम्ही त्यांना त्यांच्या ग्रोथमध्ये मदत करा. बरोबर. दुसरा अप्रोच आहे की त्यांचे काय आत्ताचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करताय. परफेक्ट. 2 शिवाय तुमचा तिसरा धंदा म्हणजे दुसरं कारणच नाही असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. आणि म्हणून तर एकाच ठिकाणी गेले 5 वर्षात दरवर्षी एक नवीन हॉटेल उघडतात लोक. पहिलं हॉटेल बंद झालं तरी 5-50 लाख रुपये खर्च करून नवीन हॉटेल टाकतात. बरोबर. आता त्या एरियामध्ये चालतच नसेल हॉटेल तर पुन्हा तेच करून उपयोग आहे का? बरोबर. असे किती लोक नुकसान करतात. म्हणजे आजकाल तर मला खूप आश्चर्य वाटतंय. आम्ही जेव्हा कोल्हापूरला गावी गगनबावड्याला जातो ना कोपऱ्याला ते 5-5 लाख रुपये देऊन ते चहाच्या फ्रँचायझीज टाकल्या. अमुक फ्रँचायझी हा चहा महाराजच्या आणि ह्याचा त्यात. बरोबर. आता 5-5 लाख रुपये तुमचं गाडी थांबवायला पण जागा नाही तर कसं ते रिकवर होणार पैसे त्यांचे. बरोबर. मग लोक मग बिझनेसला वाईट म्हणतात. बरोबर. कारण शेवटी बिझनेस करत असताना रेव्हेन्यू हा खूप महत्त्वाचा आहे. बरोबर. नुसतंच मी पैसा काम करणार असू तर पैसा येणार नसेल तर मग प्रॉब्लेमॅटिक आहे. रेव्हेन्यू बॉटम लाईन ही धंद्यामध्ये असलीच पाहिजे. मग तुम्ही याला कसं कंट्रोल करता? म्हणजे शेवटी एवढा मोठा डॉलर आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा रेव्हेन्यू स्ट्रीम डिफाईन करतात कारण त्याशिवाय धंदा प्रॉफिटेबल चालणारच नाही. एका लेवलची मग ग्रोथ करू शकणार नाही. प्रॉफिटेबिलिटी महत्त्वाची आहे. तर प्रॉफिटेबिलिटी करत असताना प्रॉफिटेबिलिटीला तुम्ही इम्पॉर्टन्स देत असताना त्याच्यावरती काम कसं करता? प्रॉफिटेबिलिटी येस
कसं आहे ना, की आपण म्हणतो की सगळ्यात महत्त्वाचा प्रॉफिट आहे. पण तो म्हणजे बॉटम लाईन आहे. बॉटम लाईन आहे, एंड रिझल्ट आहे तो. हाय एंड रिझल्ट आहे. पण ती टॉप लाईनशिवाय येत नाही असं आहे. बरोबर आहे. म्हणजे ती दोघं हातात हात घालूनच असतात ते हां. एकमेकाच्या. तर प्रॉफिटेबिलिटी फोकस म्हणजे कसं होतं ना, आता आपल्याला म्हणजे सगळ्यात पहिलं आता आम्ही मॅन्युफॅक्चरिंग फील्डमध्ये असल्यामुळं हां. तर आमच्या म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कसं असतं की एक काही नाही केलं तरी तुम्हाला काही खर्च म्हणजे फिक्स कॉस्ट असतातच असतेच. तुम्हाला. बरं. पण काय झालं की गेल्या काही 4-5 वर्षामध्ये आम्ही फायनान्समध्ये बराचसा अभ्यास केला. हं. मार्जिनल कॉस्ट काय असते, हं. तुमचं कॉन्ट्रिब्युशन काय असतं, तुम्ही काम करताना डिसिजन घेताना तुम्हाला हे जे काही घटक आहेत म्हणजे सीएने त्याला वेगळे नाव दिलेत, कॉस्ट प्रॉफिट, कॉन्ट्रिब्युशन, मार्जिनल कॉस्टिंग आहे वेगळ्या प्रकारे एक अजून. तर त्याचा अभ्यास करून आपण डिसिजन घेतलं आणि दर प्रत्येक महिन्याला आपण जर म्हटलं की बाबा मला किती सेल पाहिजे, किती सेल केला की माझं मला एवढा प्रॉफिट होतो, हं. याचं गणित अगोदरच आपण प्री डिसाईड केलं तर ते ऑटोमॅटिकली होत जातं मला हं. वाटतं. हं. अगदी बरोबर आहे. म्हणून तर श्रोते मंडळी एक लक्षात ठेवा, की व्यवसाय जर करायचा असेल ना आणि जर तो प्रॉफिटेबल करायचा असेल, तर माझा प्रॉडक्ट भारी, मी जगात एक नंबर असं म्हणून उपयोगच नाही आहे. त्याच्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात, की ज्या गोष्टी डायरेक्टली तुमचा टर्नओव्हर, प्रॉफिट याला मदत करत असतात. आणि बहुतांच्या वेळा ना आपण ह्या गोष्टींच्याकडे लक्षच देत नाही आणि म्हणून मग ओरड असते, की धंदा चांगला नाही, धंद्यामध्ये नुकसान होतं. पण असे किशोर सरांसारखे कितीतरी यशस्वी उद्योजक आहेत, की ज्यांनी त्या संपूर्ण इकोसिस्टमचा योग्य अभ्यास केला आहे. आता योग्य अभ्यास करण्यामध्ये अजून एक अभ्यास खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे मनुष्यबळ सर. मनुष्यबळ. येस, त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. काहीच करू शकत नाही. मग त्याच्यासाठी तुमची थॉट प्रोसेस काय त्याच्या संदर्भातली? बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे बिझनेस करणारी बरीच मंडळी असतात. ते म्हणतात की अरे मला म्हणजे म्हणजे चांगले माणसं मिळत नाहीत. हा ओरड आहे प्रत्येक लोकांची. हां, चांगली माणसं मिळत नाहीत. मला जे मिळतात ते थांबत नाहीत. बऱ्याच वेळा चालू असतं. तर मला असं वाटतं की सगळ्यात पहिलं पीपल मॅनेजमेंट फार महत्त्वाचा टॉपिक. बरोबर आहे. कारण काय होतं की आपल्याला मला तर असं वाटतं की सगळं आपला म्हणजे बिझनेस हा पीपल रिलेटेडच आहे. म्हणजे कस्टमर आहे, जरी मोठी कंपनी असेल तरी डिसिजन घेणारे तिथं माणसंच आहेत. बरोबर आहे. आणि समजा आपण बँकेकडे जातो, आम्ही सांगतो की 10 कोटी CC द्या मला. ते डिसिजन घेणारी जरी बँक असली, इन्स्टिट्यूट जरी असेल, तरी जे डिसिजन घेतात ते पण परत माणसंच आहेत. बरोबर आहे. एम्प्लॉई आहेत आपल्याकडचे, की आपल्याला त्यांना विजन मिशन देऊन किंवा आपलं जे काही पर्पज आहे किंवा आपण मोठ्या बॉटमनी एक म्हणजे सोशल कॉजसाठी आपण काय करतो हे जोपर्यंत आपण त्यांना सांगत नाही तोपर्यंत ते सुद्धा तुमच्यासोबत राहतील असं नाही. बरोबर ना. थोडक्यात म्हणजे सगळ्या व्हेंडर आहेत आपले, ते सुद्धा माणसंच आहेत. बरोबर. म्हणजे थोडक्यात ह्या बिझनेसमध्ये पीपल मॅनेजमेंट हा महत्त्वाचा टॉपिक आहे आणि तो तुम्हाला शिकता आला पाहिजे, तो लर्न करता आला पाहिजे आणि त्याचा अभ्यास झाला पाहिजे. प्रत्येकाचं माणसाचं प्रोफाईलचा अभ्यास झाला पाहिजे की बाबा हा कोणत्या प्रोफाईलचा माणूस आहे, याच्याशी बोलताना आपल्याला काय बोललं तर त्याला आपली भाषा कळेल आणि आपल्याला आपलं जे काही म्हणजे काम आहे किंवा आपण ट्युनिंग होईल. बरोबर ना. म्हणजे त्याला आपण डिस्क म्हणतो, आमच्याकडे डिस्क करतात, आपल्याला डिस्क अनालिसिस करतात. तर तसं ते आम्ही करतो आणि म्हणजे त्याच्यावरती आमचा बराच अभ्यास आहे पीपल मॅनेजमेंटवरती. तर मला असं वाटतं तो महत्त्वाचा टॉपिक आहे असं. नाही, कारण तो शेवटी तुमच्या अख्ख्या इकोसिस्टमचा अविभाज्य घटक आहे ना ते. बरोबर. कारण जर माणसं असतील असं म्हणतात ना, की मला धंदा करायचा, माझ्याकडे प्रोडक्ट आहे. हा ना, पण प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टवरती काम कोण करणार? माणसं. तो यू शुड हॅव टीम. बरोबर की नाही? आता तुमच्याकडे टीम आहे, प्रत्येकाकडे असते. ठीक आहे, माझ्याकडे 5 असतील, कोणाकडे 2 असतील, तुमच्याकडे 350 लोक आहेत. बरोबर. पण त्या टीमला एकत्र एकसंध ठेवणं खूप महत्त्वाचं आहे ना. बरोबर. म्हणून तुमच्या इथं आलो त्यावेळेस बघितलं तुमचे रूल्स काय आहेत. त्याला आपण म्हणतो कोड ऑफ ऑनर. म्हणजे रूल्स, रेग्युलेशन्स, एथिक्स, व्हॅल्यूज, प्रिन्सिपल असं म्हटलं जातं ना, की जर आपण नियम केले नाही, बिझनेसमॅननी नियम केले नाही, बरोबर, तर लोक आपले आपले नियम तयार करतात. बरोबर. पण तुमच्याकडे आता ते कोड ऑफ ऑनरच्या अंतर्गत तुमच्याकडे असे कोणते जे नियम तुम्ही डिफाईन केलेत, की ज्याच्यामुळे असं तुम्हाला वाटतं की नाही एवढ्या 350 लोकांना एकसंध एका डायरेक्शननी, एका थॉट प्रोसेसनी, एका मिशनपर्यंत ठेवणं तुम्हाला पॉसिबल झालं आहे?
कारण याच्यावरती लोक कामच करत नाही. बरोबर आहे. कसं आहे आमच्याकडे HRMS म्हणजे मॅनेजमेंट तर आहेच आहे, पण त्याच्या पुढे जाऊन मी सांगेल की म्हणजे जे काही आपले कंपनीमध्ये सगळ्यात टॉपला म्हणजे आम्ही कंपनीसाठी काही व्हॅल्यूज ठरवलेल्या आहेत, कोर व्हॅल्यूज. हां कंपनी ॲज अ कोर व्हॅल्यूज आणि त्या व्हॅल्यूजमध्ये की फॉर एक्झाम्पल कस्टमर सर्व्हिस अबाव ऑल एल्स, इलेव्हन ऑफ नॅशनल स्टेटस आणि इंक्रीजिंग अबिलिटी अँड क्रेडिट ऑफ एम्प्लॉई, असं काही आहेत. ऑनेस्टी आहे, अंडर प्रॉमिस वर डिलिव्हर. तर आमच्याकडं एक असा रूल आहे की सगळे वेगवेगळ्या कल्चरमधनं येतात, बरोबर. तर तुम्हाला ह्या व्हॅल्यू पाळायच्यात. हो, म्हणजे तुम्ही तुमचं कल्चर तयार केलं. आम्ही आमचं कल्चर तयार केलं आणि जर त्यांना आपलं ओपन स्टेटमेंट आहे की जर आम्ही ह्या व्हॅल्यू पाळत नसेल तर इव्हन डायरेक्टर हॅज अ नॉट राईट टू स्टे इन द कंपनी. हां करेक्ट. म्हणजे सर्व ब्रह्मज्ञान काय म्हणतात, तो शब्द आहे ना काहीतरी, की सर्वांना ब्रह्मज्ञान सांगायचं आपणच कोरडे पासायचं. तसा उपयोग नाही. म्हणजे शेवटी काय, ॲज अ बिझनेस ओनर वी हॅव टू ऑल्सो लिव्ह विथ द रूल्स, अबाइड विथ द रूल्स. आणि आमच्याकडे सगळ्यात सकाळी मॉर्निंगला आम्ही जे म्हणतो म्हणजे प्रेयर असते ना, बर, त्याच्यामध्ये कोर व्हॅल्यूज तुम्ही काय जगला काल हे एकाने सांगायचं असतं प्रत्येक ग्रुपमध्ये. अरे वा, क्या बात आहे. काय होतं की कोर व्हॅल्यू नुसत्याच आपण तयार केल्यात बाबा, ह्या केल्यात आणि त्या माहीतच नाही कोणाला, तर त्या पर्क्युलेट कशा होणार. अगदी बरोबर. रिपल इफेक्ट खूप महत्त्वाचा. पर्क्युलेट नाही होत तोपर्यंत कंपनी एक संघ काम अलाईन कशी होणार. बरोबर. आम्ही सांगतो बाबा काल काय जगलास तू ह्या व्हॅल्यूसाठी, तर तू तुझं काम करतो, एक वेल्डर करतो वेल्डिंग, पण तू व्हॅल्यूसाठी काय जगलाय. कस्टमरला काही वेगळी सर्व्हिस दिली का, किंवा माझ्या देशासाठी काहीतरी वेगळं काम केलंय का, जसं नाव मोठं होईल. आम्ही बऱ्यापैकी आमचा एक्सपोर्ट आहे, तर तो बाहेर जाताना आपलं नाव रिस्पेक्टफुल घेतलं गेलं पाहिजे असं आम्ही सांगतो. आणि त्यांना एक्सपोर्ट असताना आपण बारीक बारीक गोष्टी किंवा बाहेर गेल्यानंतर कोणी आपल्या प्रोडक्टला चांगलंच म्हटलं पाहिजे. तर तसं काही केलं का असं प्रत्येक मॉर्निंग मिटिंगला आम्ही विचारतो त्यांना, आणि ते सांगतात प्रत्येक कोण की मी हे जगलो. आणि प्रत्येक दिवस त्यांना दिवसभर ते अलर्ट असतात की आज मला काय. अगदी बरोबर आहे. आणि खूप महत्त्वाचं आहे म्हणजे की प्रत्येक बिझनेस ओनरनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की नुसता पैसा कमवायचा आहे म्हणून जर धंदा करायला आलात तर 100% पैसे मिळणार नाही. बरोबर. कारण आपण पैसा शेवटी रिझल्ट आहे ना. तुम्ही मागाशी पण म्हटलं की टर्नओव्हर, प्रॉफिट हा सगळ्यात शेवटी दिसतो, पण याच्यावरती तुमची प्रेयर पण खूप कामाची आहे, त्याची व्हॅल्यू सिस्टीम पण खूप कामाची आहे. कारण व्हॅल्यू सिस्टीम म्हणजे तुम्ही आत जे आहे तेच बाहेर असतं ना. बरोबर. व्हॅल्यू सिस्टीम म्हणजे असं काय असं आकाशातून नाही पडलेलं. इज युअर कोर व्हॅल्यूज. कोर व्हॅल्यूज आर व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. आय एम सो हॅपी टू अंडरस्टँड की बाबा आजही ते केलं जातं. पूर्वी आपण लहानपणी आठवायचो की शुभम करोती म्हणायचं 7 वाजता. बरोबर. दॅट्स अगेन द कोर व्हॅल्यूज. आता कसं आहे की ठीक आहे, आता प्रोडक्ट डिफाईन झाला, टीम डिफाईन झाली, कोड ऑफ ऑनर डिफाईन झाला. याच्यानंतरचा मेजर पार्ट येतो की तुम्ही स्वतः लिडरशिप. कारण लीडर्स एका कोर लेवलला नसेल तर मग तो गाईड करू शकणार नाही. बरोबर ना. लिडरशिपचं किती महत्त्व आहे. कसं आहे, लिडरशिप इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे असं म्हणतात की बाबा, म्हणजे असं म्हटलं जातं की एक एक्झाम्पल होतं असं की म्हणजे एक आपले जे सिंहांचं जे झुंड असते त्यांचा लीडर एक मेंढा असतो. तर त्या राजाला सांगितलं आता ते सिंहाची पूर्ण झुंड आली, तर तो लीडर कोण आहे, तो मेंढा आहे म्हणतो. तर तो काय घाबरू नका म्हणतो. नंतर तो थोड्या वेळाने येतो, राजाकडे परत येतो सैनिक. ते म्हणलं एक मेंढे आलेत म्हणला सगळे, त्याचा लीडर सिंह आहे म्हणला. तो म्हणतो जर अलर्ट राहा, चला कामाला लागा. लीडर इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही कसं करताय. आता हे आपल्यापुरतं लिडरशिप झालं ना. त्या लोकांना काय वाटत असतं की माझा धंदा आहे, मीच लीडर. पण असं चालत नाही ना. तुम्ही मग तुमच्या कंपनीमध्ये लिडरशिपला कसं ग्रो केलेलं आहे. तर आमच्याकडे कसं आहे ना की म्हणजे कोर टीम आहे आमची. डिसिजन ते स्वतः घेतात लिडरशिपमध्ये. आणि म्हणजे सेकंड लाईन ऑफ लिडरशिप, थर्ड लाईन ऑफ लिडरशिप. अच्छा, ते बिल्ड केलंय सगळं तयार केलं आहे आम्ही. आणि त्यांना अथॉरिटीज काय आहे आणि त्यांनी काय करायचं. आता मला सांगा, ऑथॉरिटी त्याच्याबरोबर रिस्पॉन्सिबिलिटी पण दिली का. येस, ऑफकोर्स. दोन्ही. कारण ऑथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी हॅज टू गो टुगेदर. कसं होतं बऱ्याचदा आपण रिस्पॉन्सिबिलिटीज देतो बऱ्याचदा. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला. म्हणून मी अथॉरिटी तुम्हाला अगोदर सांगितलं. ऑथॉरिटीज पण
तेवढंच हा. महत्वाचे आहेत. बऱ्याच वेळा रिस्पॉन्सिबिलिटी होतो, तुला हे हा. करायचं ते करायचं, बरोबर पण आहे. माझ्याकडे मला काय अधिकार आहेत ते हा. घ्यायचे बरोबर आहे. ते आणि बऱ्याचदा त्याला आपण. मी जगतोय का हे पण खूप महत्वाचं आहे. बरोबर बरोबर आणि दोन्ही जर दिलं तरच व्यक्ती स्ट्रॉंगली काम करू शकेल. बरोबर. लीडरशिप हा एक भाग झाला, बरोबर ना. आता लीडरशिप एवढ्या लेवलला स्ट्रॉंग असेल तर ऑब्व्हियसली पीपल मॅनेजमेंट आपल्याकडे असतेच, बरोबर बरोबर कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बरोबर. सर, कुठल्याही बिझनेसमध्ये खूप मोठा इम्पॉर्टंट पॉईंट असतो म्हणजे लिगल. आता कसं आहे, श्रोते मंडळी, तुम्हाला वाटत असेल की माझी काय पार्टनरशिप कंपनी आहे, माझी काय एवढीशी कंपनी आहे, मला एवढा काय फरक पडतो, मला काय शेवटी माल विकल्याशी मतलब आहे. पण जे रूल्स सरांच्या कंपनीला लागू आहेत ते प्रत्येक बिझनेसमॅनला लागू आहेत. तुम्ही प्रोफेशनल आहात, तुम्हाला पण ते रूल्स लागू आहेत. आणि 500 कोटीची कंपनी, त्यांना पण रूल्स लागू आहेत. आज सरांची कंपनी झिरोपासून आज किती टर्नओव्हर सर तुमचा आता? आता मी यावेळेस 60 करोड वी आर क्लोजिंग. 60 करोड दे आर क्लोजिंग. 60 कोटी रुपये टर्नओव्हर एका वर्षाचा क्लोज करणं, इट्स 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 अन टास्क, राईट. पण त्यांनी सिस्टीम लावलेली आणि इझिली म्हणतात की 60 कोटी होईल. कारण आपल्याला ठीक आहे 60 कोटी नाही करायचा, पण आपला 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी करू शकतो ना आपण. रूल्स खूप महत्त्वाचे आहेत. मग आपण नेहमी म्हणतो ना की फायनान्शियल फिटनेस म्हणजे गुंतवणूक नाही आहे. फायनान्शियल फिटनेस म्हणजे सायकोलॉजिकली, मेंटली, फिजिकली, इमोशनली आपण किती स्ट्रॉंग आहे, त्याच्यातून मी माझी सिस्टीम किती स्ट्रॉंग करतो, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रोडक्ट आपल्याकडे असतोच सर. प्रोडक्टला सांभाळणारे जे बाकीच्या गोष्टी आहेत ना, व्हॅल्यू सिस्टीम म्हणू आपण, याच्यावरतीच काम करत नाहीत. कारण यश अपयश या सगळ्या याच गोष्टींवरती अवलंबून आहे. आता धंदा करत असताना अनेक वेळा असं पण होतं ना की लिगल बाबतीत बोलत होतो आपण. आता लिगल, मी याची काळजीच घेतली नव्हती. बरोबर आहे. होतं असं, म्हणजे त्यावेळेस बऱ्याच वेळा नॉलेज नसतं सुरुवातीच्या फेजमध्ये, तर त्यावेळेस असं होतं की लिगलची काळजी घेतली जात नाही, किंवा जे नॉलेज, जे कोणी गायडन्स असतात ते सुरुवातीला म्हणजे त्यांच्याकडनं प्रॉपर गायडन्स होत नाही. इवन मला असं वाटतं की सुरुवातीपासूनच चांगले CA, चांगले कोचेस बरोबर घेतले पाहिजेत. मी एकदा धंदा मोठा झाला आणि मग मी घेतो, हे मानसिक तयार करण्यापेक्षा झालेली नसते तोपर्यंत, हां, तर तर ग्रोथ मला होत असं नाही वाटतं आपण. असं घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे असं. पण बरं, म्हणजे आपण आता पीपल मॅनेजमेंट करतो, बरोबर सेल्स मॅनेजमेंट केलं, टेक्निकल तुम्ही स्ट्रॉंग खूप आहात. पण या सगळ्या गोष्टींच्या बरोबरीनं जो पैसा आपल्याकडे येतो त्याचं नियोजन पण खूप महत्त्वाचं आहे ना. बरोबर. हो. कारण मनी मॅनेजमेंट नाही केली तर तुम्ही कितीही करोडो रुपयाचा टर्नओव्हर केला तरी Yes, सुद्धा yes. तेवढं फायनान्शियली सक्सेस दिसणारच नाही. पण त्यासाठी तुम्ही काय केलं? मला कसं होतं ना, फायनान्शियली म्हणजे बऱ्याच कंपन्या असं म्हणतात की सक्सेस व्हायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की फायनान्शियल डिसिप्लिन. डिसिप्लिन. बरोबर. किंवा मी अदर वे म्हणू शकतो की समजा तुमच्याकडे चांगलं प्रोडक्ट आहे हां. आणि तुमच्याकडं चांगली सिस्टम पण आहे, चांगले प्रोडक्ट आहे, हं. तुमच्याकडं अजून मार्केटिंग स्किल चांगलं आहे, सगळ्यात चांगलं आहे. हं. पण जर तुमच्याकडं फायनान्शियल इनडिसिप्लिन असेल तर तर त्यात ते तुम्हाला ती कंपनी फेल होण्याचं सगळ्यात मोठं कारण असतं. बरोबर ना. म्हणजे आज असं म्हटलं जातं की जर फायनान्शियल इनडिसिप्लिन नसेल, डिसिप्लिन नसेल, तर मोस्टली कंपन्या त्याच कारणासाठी फेल होतात. बरोबर आहे. फायनान्शियल इनडिसिप्लिन. फायनान्शियल. तुमच्याकडं प्रॉडक्ट जर थोडं खराब असेल ते इम्प्रूव्ह होत जाईल, हळूहळू हळूहळू होत बरोबर राहतं. प्रोडक्ट लोक त्याच्या डिमांड करतात, आपण इम्प्रूव्हमेंट करत जातो. आणि इव्हन तुम्हाला मॅनेजमेंट तुमचं वीक असेल तर पीपल विल लर्न. पीपल विल कम अँड सपोर्ट यू. हां, पीपल कम अँड सपोर्ट यू. दे टेल अस दॅट दिस शुड बी हॅपन. पण हे जे फायनान्शियल आहे ना, जे मोस्टली एंटरप्रेनरला फायनान्शियल, म्हणजे मी असे एंटरप्रेनर पाहिले की बॅलन्स शीटच वाचता येत नाही. ॲब्सोल्युटली. आणि त्यांचं डिसिप्लिन जे फायनान्शियली असे डिसिप्लिन असतात ना, पैसे आले उद्या काहीतरी विकत घेणार, कार विकत घेणार मोठी, किंवा मोठा बंगला विकत घेणार, आणि नंतर मग त्यांचं लॉंग टर्म शॉर्ट टर्म सगळं रेशिओज बदलणार. सगळे दिवशी बदलतात. मग हे जे इनडिसिप्लिन आहेत ते सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे बिझनेस सक्सेसमध्ये. फार महत्त्वाचा पार्ट आहे फायनान्शियल डिसिप्लिन. बरोबर. आणि हां, तर फायनान्शियल डिसिप्लिन, बघा माझं काय, मला काय वाटतंय की ठीक आहे, डायरेक्टर लेवलला फायनान्शियल डिसिप्लिन ही आहे. तुम्ही आता म्हणजे तुम्हाला माहिती आहे हां, की फायनान्शियल एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे. पण
हे फायनान्शियल एज्युकेशन आपल्या अख्ख्या ती जी काही आपली टीम आहे ना, ह्या सगळ्यांचं जर चांगलं झालं तर ऑब्व्हियसली लोकांना त्यांची स्टॅबिलिटी कळेल आणि मग त्यांच्याकडनं आउटपुट चांगला मिळू शकेल. बरोबर. आता याच्यासाठी ॲज अ बिझनेस ओनर मी हा प्रश्न सारखा का विचारतो, कारण बहुतांश बिझनेस ओनर मला काय पाहिजे याच्यावरती फोकस्ड असतात. बरोबर बरोबर. मला किती पाहिजे, माझा किती धंदा, माझा किती टर्न, यावर्षी मी किती पैसे कमवणार. पण याच्याबरोबरीने आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण तेवढे पैसे मिळाले पाहिजे, ते स्टेबल झाले तरच आपण स्टेबल होऊ. पीपल मॅनेजमेंट मगाशी बोललो आपण, रिलेशनशिप मगाशी बोललो आपण, राईट. तर फायनान्शियली स्टॅबिलिटीसाठी एका कुठल्याही कंपनीने काय करायला पाहिजे? म्हणजे फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी म्हणजे 2 अँगल आहेत. एक तर म्हणजे तुम्हाला एम्प्लॉईला सुद्धा फायनान्शियली स्टेबल मी त्यांच्याबद्दलच बोलतोय. आणि त्यांना एज्युकेट करता आलं पाहिजे. हां, म्हणजे बऱ्याचदा म्हणजे त्यांना एज्युकेशन नसल्यामुळं ते अनस्टेबल असतात. करेक्ट. किंवा मला किती सॅलरी येते. बऱ्याचदा असं असतं की मला 1 लाख रुपये सॅलरी येते किंवा मला 75,000 सॅलरी येते. मी कसं याला सिस्टमॅटिक करू? पण ते एज्युकेशन देणं फार गरजेचं असतं त्यांना. बरोबर ना. हां. आता मला सांगा की सपोज तुमची मॅनेजमेंट बरोबर. सिनियर मॅनेजमेंट आहे. हो. आता त्या सिनियर मॅनेजमेंटला जे काय तुमची सॅलरी असेल, सॅलरी आपण दरवर्षी एका लेवलच्या दरवर्षी 100% बरोबर, वाढवू बरोबर. शकत नाही ना. हो. तर त्याला लिमिट आहे. शेवटी तो आउटफ्लो आहे. बरोबर आहे. तर हा जो सेगमेंट आहे ना, म्हणजे आपण बाकी सगळ्या गोष्टी असेट्स बघितल्या आपण, पण फायनान्शियल एज्युकेशन हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या शाळेपासून कधी शिकवलं जात नाही नाही त्याच्यावरती. शिकवलं गेलं तर. आणि त्याच्यामुळे बहुतांश लोक त्या स्ट्रेसमध्ये जातात, त्या ट्रॅपमध्ये अडकतात. तर तुमच्या मते हां. तुम्ही श्रोत्यांना सांगा की हां. तुमच्या मते तुम्ही जर व्यवसाय करता, म्हणजे तुमचे 4-5 लोक असतील, 10 बरोबर. लोक असतील, तुमच्या लोकांनी फायनान्शियली इंडिपेंडंट होण्यासाठी काय काय करायला पाहिजे? कारण शेवटी एक उद्योजकाने उद्योजकाला सांगितलं तरच ते कनेक्ट होईल असं मला वाटतं. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे आता 2 अँगल आहेत, की एम्प्लॉईसाठी एक तर म्हणजे एम्प्लॉईसाठी सगळ्यात पहिलं ॲज अ उद्योजकांनी एम्प्लॉईसाठी ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे सगळ्यात पहिलं. ट्रेनिंगमध्ये फायनान्शियल म्हणजे म्हणजे अगदी एम्प्लॉईच्या अँगलनी बघितलं तर नुसतंच पैसे किती उरतायत माझ्याकडे किंवा पैसे मी किती इन्व्हेस्ट करतो ते नसून अगदी त्यांचं हेल्थ इन्शुरन्सपासून सुरुवात झाली पाहिजे. हेल्थ आहे, टर्म इन्शुरन्स आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी पुढं कसं इन्व्हेस्ट केली पाहिजे, जेणेकरून त्याला रिटायरमेंटला काय व्यवस्था झाली पाहिजे आणि सुरुवात छोटीच केली करून ते सगळं डिसिप्लिन लावून दिलं पाहिजे मला असं वाटतं एम्प्लॉईसाठी तरी. हं. आणि तेच अँगल कंपनीसाठी पण आहे. कंपनीसुद्धा फायनान्शियली डिसिप्लिन पाहिजे, की मला आज मला माझं लाँग टर्म काय प्लॅन आहे, शॉर्ट टर्म माझ्यासाठी काय प्लॅन आहे, हं. माझे इन्व्हेस्टमेंट मी कसं केले पाहिजेत, म्हणजे मला माझे जे काही असेट्स असतील त्यालासुद्धा मी अनालिसिस केलं पाहिजे. जर फायनान्शियली जर तुम्हाला स्ट्रॉंग व्हायचं असेल तर तुम्हाला म्हणजे जे सगळे असेटला कामाला लावलं पाहिजे. मॅन, मटेरियल, मशीन सगळेच असेल. सगळेच असतं त्याच्यामध्ये. तर जे काही तुमचे नॉन प्रॉफिट किंवा नॉन प्रॉफिट असेट असतील किंवा नॉन परफॉर्मिंग असेट असतील त्याला तुम्ही बाहेर काढलं पाहिजे. हा सगळा म्हणजे स्टडी शेवटी अनालिसिस आहे ना ते. हा स्टडी आहे. मग बऱ्याचशा अशा गोष्टी नवीन कॉन्सेप्ट येत असतात ना, लाईक जसं आपण ते प्रॉफिट बियॉन्ड टॅक्स म्हटलं, हां. ते वेल्थ क्रिएशनचा सॉलिड फॉर्म्युला आहे हो तो. हो हो. Yes. बरोबर ना. हां. आता ह्या टाईपचे जे काही नवीन नवीन थॉट प्रोसेस आहेत ना, हे अभ्यास केला पाहिजे लोकांनी. म्हणजे आम्ही तळमळीने प्रयत्न करतो की लोकांना की नाही तुम्ही ते बघा, प्रयत्न करा. बरोबर. पण त्या थॉट प्रोसेसमध्ये सायकोलॉजीमध्ये लोकांच्या बसतच नाही आहे. कारण ते त्या रुटीन ह्याच्यामध्ये इतके ग्रासलेले आहेत ना बरोबर. की की त्याच्यातून ते बाहेरच येत नाहीत. कारण आजपर्यंत सीडच नाही आहे. बरोबर. सीड असेल ते सेल्फ सेंटर्ड सीड आहे. सी फायनान्शियल फिटनेस म्हणजे सायकोलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस, म्हणजे मानसिकता, बिलीफ सिस्टम, थॉट प्रोसेस. सपोज तुम्ही एखाद्या वेळेस पडलात, फेल झालात, तुम्ही किती स्ट्रॉंग उठता बरोबर. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक उद्योजकाच्या जीवनामध्ये ना या सगळ्या गोष्टी या कन्सिस्टंटली या होतच असतात. छान चाललं आहे सगळं, पण एका बाजूला छान चाललं आहे, एका बाजूला आपण त्या ऑर्डरच्या प्रेशरमध्ये आहे किंवा फायनान्सच्या प्रेशरमध्ये आहे. हे सगळं सायकोलॉजी कसं हँडल करतात? म्हणजे एक उद्योजकाला या चारही बाजूने सगळं सायकोलॉजी हँडल करायला पाहिजे ना. ते कसं आहे ना, याच्यामध्ये मला तर असं वाटतं की सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं माइंड्स आहे. हं.
म्हणजे माइंडवरती पण काम झालं पाहिजे. म्हणजे कसं होतं की सगळ्यात मला असं वाटतं की तुम्ही म्हणजे उद्योजकांनी सगळ्यात पहिलं माइंडवरती काम करणं म्हणजे नेमकी काय करणं की तुमचे थॉट्स इम्प्रूव्ह करणं. बरोबर. थॉट इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला बऱ्याच साऱ्या म्हणजे इनर इंजिनिअरिंग म्हणतो आपण त्याला की बाबा माइंडसेट कसं इम्प्रूव्ह करता येईल किंवा तुमचे थॉट प्रोसेस कसं इम्प्रूव्ह होतील त्याच्यावरती बऱ्यापैकी काम झालं पाहिजे. थॉट प्रोसेस तुमचे जे थॉट्स आहेत तेच तुमचे इमोशन क्रिएट करतात आणि इमोशन क्रिएट द ॲक्शन आणि ॲक्शन गिव्ह द रिझल्ट्स. बरोबर. तसं म्हणजे तुम्ही सगळ्यात पहिलं म्हणजे थॉट्सवरती काम होणं गरजेचं आहे. थॉट्स जे आहेत तर त्याच्यावरती काम करण्यासाठी तुम्हाला त्या इनर इंजिनिअरिंगचं नॉलेज असणं फार गरजेचं आहे आणि तेच प्रत्येकाने घेतलं पाहिजे बरोबर. ॲज अ उद्योजकाने म्हणून असं मला म्हणतात ना की वाटतं. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. शिल्पकार, yes, yes. पण त्याच्यासाठी नक्की काय करायचं हेच कोणी व्यवस्थित सांगितलेलं नाही. सांगत नाही. हां. आणि शेवटी विचार हे खूप महत्त्वाचे आहेत. लहानपणापासूनचे रुजलेले विचार ज्याला आपण कोर बिलीफ्स म्हणतो, बिलीफ सिस्टम. बिलीफ सिस्टीम म्हणतो. तुमचा असा कोणता कोर बिलीफ सिस्टीम होता की ज्याने तुम्हाला आज इथंपर्यंत येण्यास मदत केली? आणि असा कोणता कोर बिलीफ सिस्टीम होता किंवा आहे? होता कधीच नसतो, तो कधीही नेहमीच असतोच तिकडे, बरोबर. की ज्याच्यामुळे तुम्हाला असतं की नाही या गोष्टीमुळे ना मी ॲक्च्युली आज 100ला जायला पाहिजे होतं, मग आम्ही 60मध्येच अडकलो. सी दॅट इज अ ग्रोथ फॉर एव्हरीबडी. बरोबर. 100 कोटी वेळेला पण 200 करायचे, 200 वेळेला पण 500 करायचे. असं ते दॅट इज नथिंग लाईक प्लॅटू. आणि प्लॅटू झालं की आपण संपलो. बरोबर. आम्ही माउंटेनर आहे ते. आम्ही जेव्हा माउंटेनिंग करायला चालू केलं ना, आणि पहिला आमचं मोठं एक्सपिरियन्स 20,185 फीट आणि आम्ही ते ट्रेनिंग बिनिंग चालू केलं. जायच्या 2 दिवस आधी आम्हाला एका माणसाने सांगितलं की जो माणूस हिमालय चढून आला, एव्हरेस्ट चढून आला होता, तो आला आणि म्हटला की हां काय तुमचं टार्गेट आहे? समिटला जायचं. आता आपण कुठे टार्गेट आहे? समिटला 20,185 फीट. तर म्हणलं असं अजिबात करू नका. तुमचं टार्गेट आहे समिटला जायचा, झेंडा रोवायचा आणि सुखरूप बेस कॅम्पला यायचं. कारण काय होतं की एका लेवलपर्यंत गेल्यानंतर मेंटली आपण तिथं सोडून समिट झालं, बॉडी लिव्स. म्हणून टार्गेट ते नाही, टार्गेट इथे आहे. बरोबर. तेव्हा तो कोर बिलीफ आपल्या इथं स्ट्रॉंग असणं खूप आवश्यक आहे. बरोबर. मग असं कोणता तुमच्याकडे कोर बिलीफ आहे की ज्याच्यामुळे तुम्ही 60 कोटीपर्यंत मजल मारली? आणि असं कोर बिलीफ तुम्हाला असं वाटतंय की अरे हा नसता ना तर मी 100 कोटी केलं असतं? मला असं वाटतं जगात माझा कोर बिलीफ म्हणजे कसं आहे ना की इथं अवेंडनेस भरपूर आहे. म्हणजे भरपूर सारं जगामध्ये अवेलेबल आहे. म्हणजे विश्वात कमी कशाचीच नाही आहे. देयर इज नो स्कॅसिटी इन दिस वर्ल्ड. हां, म्हणजे असं मला वाटतं की जे पाहिजे ते तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे तर तो एक फ्रिक्वेन्सीनी ते तुम्हाला ते व्हायब्रेट होत असतं. अगर किसी चीज को सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे जुटाने में कोशिश करते रहे. तुम्हाला त्याच बरोबर आहे ना, त्याच व्हायब्रेशननी तुम्ही तुमचे एलिव्हेटेड तुमचे थॉट्स किंवा इमोशन असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळू शकतात. परफेक्ट. असं काय आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की नाही मी 100 केलं असतं, 100 कोटी केलं असतं, पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना मी नाही पोचलो, पण 2 वर्षात मी करू शकेन? येस, आपण म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो ना, निगेटिव्ह बिलीफ काय असतं की म्हणजे माझ्या बाबतीत तरी मला असं वाटतं की ग्रोथ म्हणजे आपल्या आसपास बरेच उद्योजक असतात आणि ते सांगत असतात की अरे अभी तू 60 आहे ना, तू अभी अगले बार 75-80 तक गॉट इट. एंड देन अगेन मैं सोचता अरे मैं सो जाऊंगा. सो मत, इतना रेस मत हो जा भाई. तर ते थोडंसं असं असतं की अरे असं केल्याने असं होतं का, म्हणजे सराउंडिंग मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स, राईट? म्हणजे मग ते स्लो जाणे, रिमेनिंग इन द कम्फर्ट झोन, ह्या सगळ्या ज्या बिलीफ सिस्टम आहेत ना लहानपणापासून आलेल्या असतात. बरोबर. कारण ती धंदा करणं म्हणजे मला ती व्यावसायिकाची मानसिकता समजून घेणं तरच श्रोतेमंडळींना डायरेक्टली पिन पॉईंट आन्सर मिळेल की त्यावेळेस जर निर्णयच घेतला नसता किशोर सरांनी तर. बरोबर. एखादी ऑर्डर तुम्हाला माहिती आहे ही ऑर्डर मला मिळाली तर मला त्रास होणार आहे, पण आत्ता त्रास होईल पण 6 महिन्यानंतर एकदम भारी होईल. पण मी आत्ताच म्हटलं की नाही यार ते आलं तर खूप त्रास होईल म्हणजे केलंच नाही तर प्रॉब्लेम आहे ना. बरोबर. म्हणून या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे श्रोते मंडळी तुम्हाला क्लिअर कट सांगू इच्छितो की पैसा हा आपल्या कामाचा मोबदला आहे.
आपण जे काम करू त्याचा डायरेक्ट रिझल्ट आहे. पण आपण काम करत असताना अनेक गोष्टी आपल्या सभोवताली असतात. तसं किशोर सरांच्यावर मगाशीपासून बोलतोय आपण. त्यांनी पीपल मॅनेजमेंट खूप भारी केलं आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट त्यांनी स्वतःवरती खूप काम केले आहे, सिस्टम्स खूप चांगले लावलेले आहेत. प्रत्येक वेळेस अख्ख्या टीमच्या कोड ऑफ ऑनरप्रमाणे त्यांच्या व्हॅल्यू सिस्टम्सवरती काम करतात. कारण या सगळ्या गोष्टींचा रिपल इफेक्ट आहे ना, तो खूप प्रचंड मोठा असतो, प्रचंड मोठा असतो. कारण या जगामध्ये एकटा कोणीच काय करू शकत नाही. इट इज ऑलवेज लेव्हरेजिंग, ऑलवेज कोऑपरेशन, ऑलवेज क्रिएटिंग अ विन विन थिंग. येस. पण हे सगळं करत असताना सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे रिलेशनशिप्स. आपण आता मगाशीपासून रिलेशनशिप एक्सटर्नल बोललो, राईट. आता इंटरनल रिलेशनशिप्स म्हणजे आपण घर, आपली फॅमिली, शेवटी त्यांच्या सपोर्टशिवाय आपण काहीच करू शकत नाही. येस येस येस. तर त्याच्याबद्दल मला तुमच्याकडून थोडं जाणून घ्यायला आवडेल की अख्ख्या या जर्नीमध्ये, ही जर्नी आपण जेव्हा करत होतो त्यावेळेस असं तुम्हाला काय जाणवलं की कुठल्या वेळेस काय होतं, कुठं सपोर्ट छान होता? कारण शेवटी त्यांच्याशिवाय आपण काहीच नाही. येस येस. कसं होतं की रिलेशनशिप तर महत्त्वाचा रोल आहेच आहे. हं. आणि मला असं वाटतं की फॅमिली म्हणजे कसं होतं की आपण म्हणजे भरपूर सारं काम करू शकतो, आपली एनर्जी टाईम देऊ शकतो, पण फॅमिली सपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा रोल करतो. ज्यावेळेस तुम्ही फॅमिलीकडनं तिकडनं घरनं तुम्ही स्टेबल असता हं. त्यावेळेस यू परफॉर्म बेस्ट, बेटर दॅन बेटर एनीबडी. दॅन एनिथिंग एल्स. आणि ह्या बाबतीत मी तरी लकी आहे की माझी बायको वर्षा, हं. तर तिचा सपोर्ट म्हणजे अगदी 2005ला आम्ही सुरुवात केली हं. बिझनेस चालू करताना, तर अगदी म्हणजे अगदी पार्टनरशिप ब्रेक झालेली. हं. आणि बिझनेस आता करायचं काय म्हणजे पुढं हं. कसं करायचं, हं. तर त्यावेळेस अगदी त्यांचं स्वतःचे सगळे दागिने मोडून आम्ही 55,000 सुरुवात केलेली कंपनी आहे. हं. तर तो सपोर्ट म्हणजे बाबा मला ते सगळं घेऊन टाका, नंतर करू आपण करायचं ते. हं. हं. तेव्हापासून तर आजपर्यंत हं. म्हणजे 100% अनकंडिशनल सपोर्ट हे आहे. खूप महत्त्वाचं आहे. हो. म्हणजे ॲक्च्युली सर्वांना कळलं पाहिजे की अंतर्मनाची जर्नी ही काय स्ट्रेट लाईन नसते. आणि जेव्हा स्ट्रेट लाईन असते तेव्हा माणूस डेड असतो. सिम्पल आहे. बरोबर, बरोबर. लाईफ इज सायनसॉइडल सायकल. जेव्हा आपण वरती जेव्हा असतो ना, त्यावेळी पण हर्षवायू होऊ नये, राईट असेन्शन होतं. आणि खाली पण असेल ना, त्यावेळीसुद्धा आपण नकारात्मक विचारात बुडून जाऊ नये. बरोबर. कारण हा हा बेसिक रूल आहे लाईफचा. कारण ह्या रूलप्रमाणे जर आपण त्या वेळेस योग्य निर्णय घेत गेलो ना, तरच हा आपला बिझनेस ओव्हरऑल म्हणजे माझं यश जे पार्ट आहे ना, या सगळ्या गोष्टी आपल्याला नेक्स्ट लेवलला जायला मिळतील. सर मगापासून आपण ना व्यवसाय ग्रोथ करण्यासाठी किंवा सक्सेसफुल करण्यासाठी एक्सटर्नल फॅक्टर्सवरती बोलतो. बहुतांश वेळा बिझनेसमन त्याच्यावरती काम नाही करत. त्यांना नेहमी वाटत असतं की यार मला हे विकलं की मला पैसे मिळायला पाहिजे. बरोबर. पण हे सगळं करत असताना मगाशी आपण टीमबद्दल बोललो आणि तुम्ही अतिशय व्यवस्थित सांगितलं की टीम खूप महत्त्वाची आहे आणि तुमच्याकडे ॲट्रिशन रेशिओ खूप कमी आहे. बस. yes, बरोबर yes. ना? ऑलमोस्ट निलच म्हणायला लागेल. बरोबर. इतके वर्षापासून लोक तुमच्याकडे आहेत. मग तुमच्याकडे असं कुठली थीम आहे हो की ज्याच्यामुळे तुम्ही माणसं सिलेक्ट करताना त्याच्यासाठी प्रोसेस राबवता? येस. आमच्याकडं एकदम म्हणजे सगळ्यात पहिलं की म्हणजे आमच्याकडे एक पूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे, एम्प्लॉई सिलेक्शन बरं. प्रोसेस. हं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणाल तर म्हणजे आपण फीडबॅक घेतो. म्हणजे आधी एक टेलिफोन राऊंड होतो हं. आणि त्याच्या मागच्या एम्प्लॉईचा फीडबॅक आम्ही घेतो पहिला, बरं. ओके. किंवा तिथं त्यांनी काम कसं केलं आहे. हं. बऱ्याच वेळा काय होतं, लोक सोडून जाताना कसं पण सोडून जातात. हं. हं. मग तोच पॅटर्न रिपीट होतो नंतर. हो बरोबर ना. सवय तशीच लागली सवय असते. असते त्यांना. हं. मग आम्ही तो पण फीडबॅक घेतो किंवा तुमचं काय मत आहे याच्या माणसाबद्दल. हं. 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 ज्यावेळेस त्याला 8पेक्षा जास्त मार्क असेल तरच त्याला इंटरव्ह्यूला बोलवतो, नाही तर वेळच व्हायला नाही घालवतो. बरोबर आहे. आणि अशा बऱ्याच प्रोसेस म्हणजे नंतर मग आल्यानंतर त्यांचं पूर्ण जी सायकोलॉजी टेस्ट होती की बाबा हा माणूस, एक कॉमन क्वेश्चन आहेत हं. पण त्याचे उत्तर कॉमन नसतात. म्हणजे बरोबर ना. ऑब्व्हियसली प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत करण्याची वेगळी वेगळी असते. असते. हां. तर त्यातला ते एखादा प्रश्न जो तुम्हाला वाटतंय की नाही हा महत्त्वाचा आहे. आता कसं सिनियर मॅनेजमेंटला आम्ही जर असेल ना, तर त्याला आमचा एक प्रश्न असतो की बाबा तुमच्या लाईफला तुम्ही असे काही क्रिटिकल सिच्युएशन काय हँडल केल्यात बरोबर आहे. हां. आणि मग कसं आणि त्याच्यात तुम्ही कसं क्रिटिकल सिच्युएशन आल्या
आणि त्याच्यातून तुम्ही बाहेर कसा पडलात. एक्झॅक्टली. म्हणजे तर क्रायसिस त्याच्यावरनं आम्हाला सिच्युएशन समजतं की अरे हा काय थिंकिंग करतोय, किंवा म्हणजे याचं काय पॅटर्न आहे समोरच्या माणसाचं, की कसं याचं बिलीफ सिस्टम काय आहे आणि हा किती स्ट्रॉंग आहे. काय होतं बऱ्याचदा सक्सेस मला असं वाटतं पचवणं फार सोपं काम असतं, पण ज्यावेळेस फेल्युअर, हाऊ यू हँडल द फेल्युअर, परफेक्ट. क्रिटिकल सिच्युएशन, म्हणजे परफेक्ट. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असं मला वाटतं इन द बरोबर. म्हणजे बिझनेसमध्ये. बरोबर. अशीच टीम आणतो की ज्याला फेल्युअर हँडल करता येतं किंवा क्रिटिकल सिच्युएशन हँडल करता येतं, तेच आपल्या टीममध्ये आले पाहिजेत असं. परफेक्ट So, आहे. आता याच्यामध्ये एक दोन कॅन्डिडेट तुमच्यासमोर आले. हां, एक तुमचं इंजिनिअरिंग कंपनी राईट, बरोबर आहे, आणि तुम्हाला हार्डकोर इंजिनियर पाहिजे. बरोबर आहे, बरोबर, एक चांगला हुशार इंजिनियर तुमच्याकडे आला, बरोबर आहे, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, गोल्ड मेडलिस्ट. बरोबर, बरोबर, पण त्याची पर्सनल डेव्हलपमेंट चांगली नाही. म्हणजे मगाशी तुम्ही म्हटलं ना, हे बरोबर. सगळं चांगलं नाही. आणि दुसरा एक ॲव्हरेज हां, डिप्लोमा, पण पर्सनल डेव्हलपमेंट अतिशय स्ट्रॉंग, भारी, पॉवरफुल. सर कसं आहे की कुणाला सिलेक्ट कराल? सेकंड वन आम्ही सिलेक्ट करू की ज्याच्याकडे पर्सनल डेव्हलपमेंट चांगलं आहे. एक्झॅक्टली. कारण काय होतं ना, तेच फार मॅटर करतं. टेक्नॉलॉजी आम्ही शिकू, आमच्याकडे टेक्नॉलॉजी वेअर एक्सपर्टीज आहे, बरोबर आहे. पण हे बाकी गोष्टी ह्या पाहिजेत, त्या शिकवल्या कंपल्सरी जात नाहीत. फार शिकवल्या जात नाही, त्या आतून हम्म. आल्या पाहिजेत. आणि बरोबर. त्याच्यासाठी त्या बिलीफ सिस्टमवरती काम करणं म्हणजे फार मोठं काम आहे. मोठं काम आहे ते, मोठं काम आहे ते. म्हणजे म्हणून अगदी चेंज होत नाही असं नाही म्हणता येणार हां. आपल्याला, पण होईल, वेळ पण लागतो, वेळ खूप लागतो वेळ लागतो. त्याला. वेळ लागतो. म्हणून श्रोत्यांनो, एक लक्षात ठेवा की यशप्राप्तीसाठी पर्सनल डेव्हलपमेंट ही खूप महत्त्वाची. डेल कार्नेगी इन्स्टिट्यूट हे सांगते की पर्सनल डेव्हलपमेंट कॉन्ट्रीब्युट्स टू 95% ऑफ सक्सेस, आणि टेक्निकल डेव्हलपमेंट फक्त 5%. याचा अर्थ काय की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशप्राप्तीसाठी कशा पद्धतीचे निर्णय घेता, तुमची थॉट प्रोसेस, बिलीफ सिस्टीम काय आहे, तुमची सायकॉलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस काय आहे, हे कुठून शिकवली जात नाही. तुम्हाला आत्तापर्यंतच्या आलेल्या अनुभवानुसार तुमचा एक चष्मा तयार झालेला असतो, आणि त्या चष्म्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल तेच तुम्ही निर्णय घेत असता. हीच सायकॉलॉजी म्हणजे फायनान्शियल फिटनेस. आणि जर फायनान्शियल फिटनेस ठीक नसेल तर कितीही टेक्निकल पॉवरफुल नॉलेज माझ्याकडे असलं तरीसुद्धा आपल्याला यशप्राप्ती होऊच शकत नाही. आणि म्हणून आमचा हा नेहमीच प्रयास असतो की किशोर सरांसारखे, ज्यांनी म्हणतात ना की तासून सलाखून आलेले लोक असतात ना, तुम्हाला पुस्तकी ज्ञानाची गरज नाही, कारण तुम्ही ते प्रोसेसने गेलेला आहात. ऑब्व्हियसली यू वेर सो पॉवरफुल इनफ, काइंड इनफ टू गेट ट्रेन्ड युअर सेल्फ. लोकांना असं वाटतं की मला सगळं माहिती आहे, पण ॲज अ लीडर तुम्ही म्हटलं की नाही नाही, मला हे शिकायला पाहिजे, मी शिकतोय, जाऊन लोकांच्याकडे गेला, आपण बोलणं झालं आपलं त्याच्यावर, राईट. तुम्ही स्वतःसाठी ट्रेनर अपॉइंटमेंट केली, कारण शेवटी मला जगात माहितीच नसतं ना काय. आणि आपल्याला, आपण एकाच कॅटेगरीतले आहेत, मी पण बिझनेसमनच आहे, राईट. आपल्याला एक लक्षात येतं की जसं जसं आपण नवीन शिकायला लागतो तसं तसं आपल्याला लक्षात येतं की अरे मला हे पण माहीत नाही आहे. येस, येस. अँड दॅट इज द पॉईंट वन यू ॲक्सेप्ट इट, इगो डिझॉल्व्स. अँड द इगो डिझॉल्व्स, आईज ओपन, माइंड ओपन, अँड यू आर रेडी टू लर्न मोर. बरोबर. पॉडकास्टचा शेवट आलेला आहे. उद्योजक जे बडिंग आहेत, जे आता काही स्ट्रेस्ड आहेत, काही अडकलेले आहेत, काही खूप छान पण आहेत. आता स्पेशली जे सुरुवातीचे लोक आहेत, जसं तुम्ही जो निर्णय घेतला ना करायचा आहे, त्याच्यासाठी तुम्ही जे उद्योजक आहेत त्यांना तुम्ही काय सजेशन द्याल? कारण शेवटी निर्णय आहे ना. बरोबर आहे. मला वाटतं की जे आता म्हणजे भरपूर सारे स्टार्टअप येत आहेत इंडियामध्ये येत आहेत, जगामध्ये येत आहेत, पण हे स्टार्टअप येताना निर्णय घेत असताना म्हणजे दोन तीन गोष्टी प्रामुख्याने बघितल्या पाहिजेत असं मला वाटतं. की एकतर तुम्ही म्हणजे काही पण उद्योग सुरू करण्यापेक्षा काय तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता त्याच्यावरती थँक्यू काम सो मच. करणं. या आणि दुसरं म्हणजे काय करता, एकदा तुम्ही डिसिजन घेतलंय ना, का ते म्हणजे तुम्ही प्रूव्ह करायचंय तुम्हाला की दॅट इज परफेक्ट. डू वॉट एव्हर इट टेक्स. आणि तिसरं मला असं वाटेल की बाबा म्हणजे पेशन्स ठेवणं फार गरजेचं आहे. करेक्ट. इट टेक्स टाइम्स, म्हणजे असं लगेच होत नाही. जर तुम्हाला अगदी फार कमी वेळात पाहिजे असेल तर बिझनेस इज नॉट द ऑप्शन. बिझनेस नॉट द ऑप्शन. करेक्ट. म्हणून आपल्या पूर्वजांनी पण सांगितलंय ना
की आता हे आंब्याचं झाड लावतोय मी, माझी हम्म. पतवंड खातील. बरोबर राईट. आता पूर्वीसारखं आता नाही, बोनसायमध्ये 3-4 आता वर्ष ते- देते. ते पण आता. तरी सुद्धा तसं नाही, विषय 4-5 वर्ष थांबावंच लागतं. बरोबर 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 दॅट पार्ट इज देअर. राईट. Right. 2005ला सुरुवात केली. बरोबर. आज 21 वर्ष झाले. मोठा काळ आहे. तसं मगाशी म्हटलं की आपलं काही स्ट्रेट लाईन नाही आहे. सायनोसॉइडल वेव्ह आहे. बरोबर कधी वरती कधी खाली. क्रिटिकल फेजेस खूप येतात. बरोबर. तुमच्या आयुष्यात असा कोणता क्रिटिकल फेज आला आणि तुम्ही तो हँडल कसा केला? कारण उद्योजकाला हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. कसा हँडल केला तुम्ही? काय होतं ते? क्रिटिकल फेज म्हणजे तसं छोटे मोठे क्रिटिकल फेज तर येतच राहतात. दररोज असतात. पण असं मोठा क्रिटिकल फेज जर म्हणाल तर की म्हणजे पद्म टेक्निक असं एक काम घेतलं की ते थोडंसं आउट ऑफ बॉक्स किंवा आमचा कप ऑफ टी नव्हता. बरं. हां हां. आणि त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं म्हणजे आम्हाला तिथं एक्सपेन्सेस खूप झाले. 2 कोटी निगेटिव्ह हो. कंपनी बरं बरं. 2019मध्ये. आणि आणि त्याच्यानंतर आम्ही एक डिसिजन घेतलं की याच्यातून बाहेर पडू. शेवटच्या स्टेजला आम्ही बाहेर पडलो. गुड फेथ. म्हणजे कंपनी दे आर वर्किंग विथ अस. आणि त्याच्यामध्ये हा झाला डिसिजन फेब्रुवारी 2020मध्ये. बरं. आणि आम्ही फेज 1 आमचं नेवासा प्लॅनचं केलं होतं. त्याच वर्षी 19मध्ये आमचं लॉन्चिंग झालं. ओके. म्हणजे ऑगस्ट इन्व्हेस्टमेंट खूप झाली होती. इन्व्हेस्टमेंट खूप झाली होती. 15 ऑगस्टला आमचं 2019ला फेज 1 झालं नेवासा प्लॅनचं. एक 6 कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली होती. त्यातलं आम्ही इन्व्हेस्टमेंट केली, बँकने फायनान्स केलं. आणि त्याच वेळेस 25 मार्चला कोविड आला. हो हो. तोच पिरियड आला. हां. म्हणजे झालं काय एकाच वेळेस सगळ्या तिन्ही गोष्टी. ओके. म्हणजे ते इन्व्हेस्टमेंट नंतर जे ते आउट ऑफ बॉक्स जे होतं, त्याच्यात 2 कोटी निगेटिव्ह गेली कंपनी. निगेटिव्ह गेली कंपनी. मग हँडल कसं केलं त्यावेळेस सगळं? म्हणजे आता प्रेशर तर आला असणार ना त्यावेळेस? हा त्यावेळेस प्रेशर आला. म्हणजे म्हणजे की आता हे कसं होणार किंवा हे वेदर वी कॅन, म्हणजे हे चालेल का पुढं, काय होईल का, काय कसं करणार आपण. तर पण एकच होतं याच्यामध्ये की बिलीफ सिस्टमचा स्ट्रॉंग होता की बाबा हे म्हणजे नथिंग इज परमनंट इन द लाईफ. ॲब्सोल्युटली. म्हणजे हा बिलीफ सिस्टम होता. आणि बऱ्याचदा प्रॉब्लेम आहे ना, हे फॉर शॉर्ट टर्मसाठी असतात. थोड्या प्रॉब्लेम हे सुटण्यासाठीच असतात सर. आणि पण लोकांना लक्षात येत नाही. बरोबर. आणि माझा बिलीफ सिस्टम असा होता की हे एवढे सगळे चॅलेंज आलेत ना म्हणलं मला की दे आर डेफिनेटली मेक मी स्ट्रॉंगर. परफेक्ट. मग तो एक माझा बिलीफ सिस्टम होता. आणि पेशन्स माझ्याकडे खूप आहे. म्हणजे माझं आय एम फेमस फॉर पेशन्स. पेशन्स खूप मोठी ताकद आहे सर. पेशन्स कुणाच्याही प्लेटमध्ये नसते ती. हो. खूप मोठी ताकद आहे पेशन्स. म्हणजे माझ्याकडे फार जास्त पेशन्स आहेत. मग मी ते पेशन्स मी होल्ड केले. आणि डेफिनेटली थिंग्स टर्न आउट झाल्या. ॲक्शन घेतलं त्याच्यावरती सिस्टमॅटिक वेनी. ग्रेट. त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे इवन ह्या सगळ्या म्हणजे कोर टीमला डिस्कस केलं, आपण हे चॅलेंजेस आहेत, विल कम आउट ऑफ दिस. यस आपण येऊ. आणि डेफिनेटली सगळ्यांनी प्रयत्न केले आणि आम्ही त्याच्यातून बाहेर पडलो. तर म्हणजे हा सिच्युएशन आली असं म्हणजे. आणि बाहेर मला या पॉईंटमध्ये ना मला एक खूप तुमचं क्वालिटी मला लक्षात आली. ती म्हणजे मगापासून तुम्ही जो प्रॉब्लेम सांगत होता ना, ताई आम्ही केलं, मी केलं. आणि जेव्हा तुम्ही बाहेर पडलो हे सांगितलं ना, त्यावेळेस तुम्ही म्हटलं की नाही सगळ्यांनी सपोर्ट केला, मग आम्ही सगळ्यांनी एकत्र स्ट्रॅटेजी डिफाईन केली. दॅट्स व्हेरी पॉवरफुल क्वालिटी. येस येस येस. आणि ही जर क्वालिटी असेल तर आपली टीमची बिल्डिंग ही स्ट्रॉंग कायमच होत असते. बिकॉज तुम्ही नेहमीच लोकांच्या दृष्टिकोनातून विचार केला. बरोबर. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आत्ता जो पॉईंट बघितला ना, त्याच्यामध्ये माझी जी काही कोर स्ट्रेंथ आहे त्याच्यापेक्षा वेगळं जर काही करायला गेलो आणि त्याला सिस्टीम नसेल, तर जसं सरांनी फेल्युअर फेस केलं, तो फेल्युअर पचवलं, तर सगळ्यांना फेल्युअर फेस करायला लागतं. कोर इज व्हेरी 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 स्ट्रॉंग. काय शिकलो या एपिसोडमध्ये? एक व्यवसाय करत असताना कशावरती लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जरी पुण्यासारख्या शहरामध्ये आले तरीसुद्धा त्यांनी गावची नाळ सोडली नाही. तिथं गेल्या तिथल्या लोकांना रोजगार मिळावा हे त्यांचं खूप इम्पॉर्टंट ध्येय. एवढ्या लेवलला जाऊनसुद्धा ना, आज या स्टेजला त्यांचं अजूनही स्वप्न आहे की माझी कंपनी अशा लेवलला गेली पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत मी दरवर्षी 100 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याच्या पात्रतेत आलं पाहिजे. म्हणजे असा विचार करणाऱ्या माणसाच्या आयुष्यामध्ये ना 1000 लोकांना
1000 लोकांना स्कॉलरशिप देण्याची पात्रता म्हणजे प्रोडक्ट मॅनेजमेंट शिकलो, पीपल मॅनेजमेंट शिकलो, पैशाबद्दलचं नियोजन शिकलो, प्रेशर हँडलिंग शिकलो आपण. कारण एक लक्षात ठेवा, तुमचा प्रॉडक्ट किती भारी असला ना तरीसुद्धा जे सराउंडिंग आहे ना, तुमची बिलीफ सिस्टीम आहे, तुमची विचार करण्याची पद्धत आहे, या सगळ्यांच्या मुळेच आपले निर्णय घडतात. आणि निर्णय चांगले का वाईट याच्यावरूनच आपल्याला यश किंवा अपयश हे मिळत असतं. तर शेवटी आपण घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी 100% आपलीच असते. नाहीतर आपण ब्लेम गेमवर जातो. किशोर सर, तुम्ही मला अख्ख्या 1 तासाच्या कन्व्हर्सेशनमध्ये कधीही मला जाणवलं नाही की तुम्ही असं म्हटलात की नाही मला त्याच्यामुळे नुकसान झालं. अँड दॅट्स व्हेरी पॉवरफुल. येस, Thank you. ओनरशिप हां. घ्यावंच लागेल. हां? ओनरशिप घ्यावंच लागेल. आणि दॅट्स व्हॉट प्लीज मी अ लॉट. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर बिंग ऑन द पॉडकास्ट. थँक्यू. आणि मित्रांनो, तुम्हालाही जर तुमच्या थॉट प्रोसेसवरती काम करायचं असेल तर आमचा पर्पज कंप्लीट करण्यासाठी टू एम्पॉवर ईच वन ऑफ यू टू अचीव युअर फुलेस्ट फायनान्शियल पोटेन्शियल बाय वर्किंग ऑन युअर माइंडसेट, आम्ही एक इंडियन फायनान्स एज्युकेशन फोरम लॉन्च केलेला आहे, ज्यामध्ये दर रविवारी सकाळी 10 वाजता फ्री एज्युकेशन दिलेलं असेल. प्युअर फायनान्शियल एज्युकेशन आहे विथ अ गॅरंटी ऑफ नो अपसेल. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. क्लिक करा, जॉईन व्हा. आणि तुम्हाला जर आज किशोर सरांचे विचार पटले असतील, तुम्हाला एक जरी मुद्दा तुम्हाला इथं कनेक्ट झाला असेल ना, तर हा पॉडकास्ट शेअर करायला विसरू नका. कारण शेअरिंग इज केअरिंग. फक्त स्वतःसाठी नाही, कदाचित कुठल्या तरी तुमच्या एका उद्योजक मित्राला किंवा ज्याला व्यवसाय चालू करायचा आहे त्याला हे प्रेरणादायी ठरू शकतं.